एका क्षणात शांत असलेली जमीन अचानक थरथरायला लागते. इमारती हादरतात, रस्त्यांना भेगा पडतात आणि काही सेकंदात सर्व काही बदलून जातं. काल नांदेड आणि हिंगोलीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेकांच्या मनात पुन्हा हा प्रश्न निर्माण झाला. पण हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पृथ्वी अचानक का हादरते? भूकंप नेमका होतो तरी कसा? आज आपण या मागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. भूकंप म्हणजे नेमकं काय? भूकंप म्हणजे पृथ्वीच्या आत साठलेली ऊर्जा अचानक बाहेर पडल्यामुळे जमीन हादरणे. पृथ्वी बाहेरून जरी शांत आणि स्थिर दिसत असली तरी तिच्या आत सतत हालचाली सुरू असतात. या हालचाली आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांचा परिणाम कधी कधी मोठ्या भूकंपाच्या रूपात दिसून येतो. आता पृथ्वीची रचना समजून घेऊया. पृथ्वीचा बाहेरचा कठीण भाग म्हणजे भूपटल. हा एकसंध नाही, तो अनेक मोठ्या आणि लहान तुकड्यांमध्ये विभागलेला आहे. या तुकड्यांना टेक्टोनिक प्लेट्स असे म्हटले जाते. या प्लेट्स पृथ्वीच्या आतल्या गरम आणि अर्धवितळलेल्या थरावर अतिशय हळूहळू सरकत असतात. त्यांचा वेग वर्षाला फक्त काही सेंटीमीटर असतो. वेग कमी असला तरी या हालचाली लाखो वर्षांपासून सुरू आहेत. मग भूकंप कसा होतो? जेव्हा दोन प्लेट्स एकमेकांकडे सरकतात किंवा दूर जातात किंवा एकमेकांवर घासतात, तेव्हा त्यांच्या दरम्यान प्रचंड ताण निर्माण होतो. काही काळ त्या अडकून राहतात. त्यामुळे हा ताण वाढतच जातो आणि एक वेळ अशी येते की खडक हा ताण सहन करू शकत नाही. ते अचानक तडकतात किंवा सरकतात. याच क्षणी पृथ्वीच्या आत साठलेली ऊर्जा भूकंपीय लहरींच्या स्वरूपात बाहेर पडते. या लहरी जमिनीपर्यंत पोहोचतात आणि जमीन हादरते. यालाच आपण भूकंप म्हणतो. भूकंपाचं केंद्र कुठे असतं? ज्या ठिकाणी पृथ्वीच्या आत खडक तडकतात त्या जागेला भूकंपाचे केंद्र किंवा फोकस म्हणतात. या केंद्राच्या अगदी वर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या ठिकाणाला अधिकेंद्र किंवा एपिसेंटर म्हणतात. भूकंपाचा सर्वात जास्त परिणाम साधारणपणे अधिकेंद्राच्या आसपास जाणवतो. आता सर्व भूकंप सारखे असतात का? तर नाही. काही भूकंप इतके सौम्य असतात की आपल्याला ते जाणवतही नाही, तर काही भूकंप इतके शक्तिशाली असतात की मोठमोठ्या इमारती कोसळू शकतात, रस्ते तुटू शकतात आणि सुनामी सारख्या घटना घडू शकतात. भूकंप किती शक्तिशाली आहे हे त्यातून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. काही भागात भूकंप जास्त का होतात? जिथे दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांच्या संपर्कात असतात तिथे भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच जपान, इंडोनेशिया, चिली आणि हिमालयाचा परिसर या भागांमध्ये वारंवार भूकंप होतात. भारतामध्येही हिमालयाचा प्रदेश आणि ईशान्य भारत हे भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानले जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर भूकंप हा अचानक घडणारा अपघात नाही. तो पृथ्वीच्या आत लाखो वर्षापासून सुरू असलेल्या नैसर्गिक हालचालींचा परिणाम आहे. जेव्हा पृथ्वीच्या आत साठलेला ताण अचानक सुटतो तेव्हा ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि जमीन हादरते. म्हणूनच भूकंप समजून घेण्यासाठी पृथ्वीच्या आत काय घडतं हे समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. विज्ञान आपल्याला प्रत्येक नैसर्गिक घटनेमागचं खरं कारण समजून घेण्याची दृष्टी देतं. मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.